1999ला वाजपेयींचं सरकार एकमताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता. शरद पवारांची कबुली. शेवटच्या 8-10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केल्याचा दावा. शरद पवार यांच्याशी काही मतभेद नाहीत, मात्र दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध. संजय राऊतांचं वक्तव्य. व्होरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरनं गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृहसचिव NN व्होरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवरती नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याची माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवरती अहवालच नाही. या माहिती अधिकारातल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. व्होरा यांनीही गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती टिप्पणी करणार नाही असं म्हटलंय. व्होरा समितीच्या अहवालासंदर्भात गृह मंत्रालयाने उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकावणाऱ्या दोघांना अटक. मंगेश वायल आणि अभय शिंगणे अशी आरोपींची नावं. दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव माहीचे एकनाथ शिंदेंची कार बॉम्बनं उडवण्याची ईमेलद्वारे धमकी दिली होती. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देणार. कोकाटेंकडनं अपील करण्यासाठी अर्ज दाखल. अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा अवधी. संजय राऊतांकडनं धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. नैतिकतेच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राऊतांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची दमान यांवरती आरोपांची तोफ. धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यात 25 कोट्यांचा बॅलन्स. कोणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू, चव्हाणांची एक्सपोस्ट. महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यामुळेच एसटी अडचणीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली. महिला आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्यामुळे यापुढे एसटीत कोणतीच सवलत नाही, सरनाईकांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान इथे आभार सभा. ज्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार जिंकून आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे घेणार सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी 2 वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार. मुंबईतील विकास कामांसंदर्भात भेट असल्याची माहिती. तंदूर भट्टीवरील बंदीच्या निर्णयावरनं शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटलांची सरकारवर टीका. गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्याचं सरकारचं काम, पाटलांचा घणाघात. साताऱ्यातल्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढवणार. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं वक्तव्य. तर स्थानिक पातळीवरती भाजप जर स्वबळावरती लढण्याची भाषा करत असेल तर शिवसेना सुद्धा स्वबळावरती लढेल, पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर. जनसेवा बँकेच्या हीरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमास शहा उपस्थित राहणार. संगमेश्वरमधल्या कसबा पेठ इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमीन खरेदी करणार. राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन केली पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांची सततच्या बैठकांतनं सुटका. दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्यास मुभा. बैठकीसाठी बोलवणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं चाप लावण्यात आला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर. शासकीय कामामध्ये अडथळा आणत शासकीय कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्याच्या प्रकरणात जाधवांवरती होता गुन्हा दाखल. दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष. दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये विविध वेशभूषा करून अनेक जण सहभागी. ग्रंथदिंडी यात्रेनं मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात. सुप्रिया सुळेही साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये सहभागी. सुळेंनी टाळ वाजवत नोंदवला सहभाग. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडनं 2 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर. अधिक निधीची मागणी केली होती साहित्य महामंडळाने.
दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. पंढरपुरात दर्शन मंडप तांत्रिक दुरुस्तीमुळे विठ्ठल रुक्मिणी स्कायवॉक दर्शन मंडपचे 130 कोटींचे टेंडर रद्द. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. सिंधुदुर्गातल्या मालवणमधल्या मसुरे गावातल्या आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची यात्रा अवघ्या काही तासांवर. प्रशासनाकडनं विशेष तयारी. आजपासून होणारे 10वीची परीक्षा. 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांकडनं जय्यत तयारी. धाराशिवमध्ये कसबे तडवळे इथे अखेर 10वीचं परीक्षा केंद्र मिळालं. बऱ्याच वर्षांपासून गावामध्ये 10वीसाठी परीक्षा केंद्र असावं अशी मागणी होती. दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात. यवतमाळच्या 159 केंद्रांवरती 38,985 विद्यार्थी परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.